हंच मीडियासाठी घेते उखाणा फ्रेश. प्रेमाची गोष्टमध्ये फक्त माझा आहे मयुरेश. प्लीज हळदीला या, मुक्ता आणि सागरच्या हळदीला नक्की या, कारण हे आम्ही आत्ता धमाल करतोय पण ती पाहण्याला आपण म्हणजे पाहण्यासाठी पण तुम्हाला खरंच मजा येणार आहे. राईट. इम्पॉसिबल असं लग्न होत आहे ते म्हणजे सागर आणि मुक्ताचं. सो खूप धमाल आहे, खूप मस्ती आहे आणि एक्साइटमेंट. म्हणजे पर्सनल आयुष्यात विजय, पर्सनल लाईफमध्ये सध्या आहे कोणीतरी हिचा मोबाईल थोड्या वेळाने आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. सो नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर पोहोचली आणि इथे चालू आहे ती म्हणजे लगीनघाई. हळदीचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळते. सगळेजण येल्लो साडीमध्ये आणि येल्लो ड्रेसमध्ये आहेत दोघीजणी, आणि तुमच्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे. सो किती एक्साइटमेंट आहे, खूप जास्त. आणि पूजा, तू आमच्या हळदीच्या कार्यक्रमाला आलीस त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तूही एन्जॉय कर. तू बघतीयस की एक कुटुंब कसं हळदीने माखलेलं आहे, एक कुटुंब कसं थोडी थोडी हळद लावून इकडे खेळत आहे, पण हा सगळा जो माहोल आहे ना तो अनुभवण्यासारखा आहे. त्यामुळे मला वाटतं मी तुझ्या हंच मीडियाच्या थ्रू सांगू इच्छिते की प्लीज हळदीला या, मुक्ता आणि सागरच्या हळदीला नक्की या, कारण बहीण म्हणून मंजिरी आणि मिहिका आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि इथे आम्ही आत्ता धमाल करतोय पण ती पाहण्याला आपण म्हणजे पाहण्यासाठी पण तुम्हाला खरंच मजा येणार आहे. राईट. सो मला सांगा, हळदीचा एक्सपिरियन्स तुम्ही पर्सनल आयुष्यात बऱ्याच हळदींना घेतला असेल, पण अविस्मरणीय हळद अशी कोणती तुमच्या दोघी? आमच्यासाठी सध्या तरी मुक्ताताईची हळद आहे, कारण इम्पॉसिबल असं लग्न आता होत आहे. आणि म्हणजे एकतर आई म्हणजे ह्यांची आई म्हणजे माझी मावशी ही किती वर्षांपासून मुक्तासाठी स्थळ शोधते, लग्नासाठी बघते छान, पण ते जमलं नाही. दॅट इज बिकॉज तिचं लग्न सागरशी व्हायचं होतं आणि जे आता फायनली होतं आहे. सो इम्पॉसिबल असं लग्न होत आहे ते म्हणजे सागर आणि मुक्ताचं. सो खूप धमाल आहे, खूप मस्ती आहे आणि एक्साइटमेंट. म्हणजे मला खरंच आवर्जून विचारायचं आहे, हळदीचा आनंद पर्सनल आयुष्यात किती दोघींनी लुटलाय? ती हळद बेकार पद्धतीने खेळतात ना तशी. हो, ॲक्च्युली होळी आणि हळद यामध्ये काही फरक राहत नाही. अशी हळद माझ्या मैत्रिणीच्या भावाच्या लग्नात होती. अँड आय थिंक जसं कोळी कुटुंब आहे ना आमचं सागरचं, तसंच ते कुटुंब होतं. आणि इथे पण अविस्मरणीय घटना घडतील असं वाटतंय. पण डेफिनेटली मला सांगायला आवडेल की नवऱ्या मुलाला हळद लावायचे सोडून एका विशिष्ट व्यक्तीला हळद लावण्यात अख्खं कुटुंब एंगेज झालं होतं, कारण की त्यांना कळतच नव्हतं की हा नवरा मुलगा आहे की नाही, कारण त्याला इतकी हळद लागलेली होती की हाच तो नवरा आणि नवरा मुलगा दुसरीकडेच होता. सो इट हॅपन. हां, सो या ही एक हे असं कधीच कोणाच्या आयुष्यात हो. माझ्या बाबतीत झालं, जेव्हा माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं आणि मी करवली बनली होती तिची, आणि सगळ्यांनी तिच्याहून जास्त मला रंगवली होती. म्हणजे टॉप टू बॉटम जसं जणू काही माझंच लग्न आहे. सो हे सेम गोष्ट माझ्या बाबतीत झालेली आहे. छुपी हळदीत भरपूर खेळला असाल की लपूया आता, समोरचे लोक येत आहेत मुलं? मिक्स. म्हणजे समटाईम्स असं पण होतं की ठीक आहे, हां आपण अनुभवाला आलो, एन्जॉय करायला आलेलो आहे तर चलता आहे. ॲक्च्युली लपण्यापेक्षा जास्त कसं आहे, आपल्याला ह्या टायमाची ती जास्त एक्साइटमेंट असतं की आपल्याला खेळायची, हळद लावायची स्वतःला, दुसऱ्यांना, स्पेशली ज्यांचं लग्न आहे त्यांना. सो ते कसं आहे, हे खूप मजेदार टाईम आहे हा, की हळदीला लग्नाला कसं सगळे बिझी असतात कामाकार्यामध्ये, पण हळद अशी आहे की जिथे एन्जॉयमेंट असतं सगळं, फॅमिली रिलॅक्स असते. त्यामुळे दिस इज व्हॉट यू हॅव टू. आगरी कोळी म्हणजे ज्या पद्धतीने आगरीमध्ये खेळतात हळद, तो आनंद काही वेगळाच आहे आणि ती मजावर आहे. सो डेफिनेटली तुमची इच्छा आहे की अरे यार होऊन जाऊ दे तशा पद्धतीची पण हळद. येस, आम्हाला आत्ता तरी असं वाटतंय, पण खरं तर आम्ही गोखले कुटुंबातले असल्यामुळे आम्ही जरा चापून चोपून आणि थोडीशी हळद वगैरे, पण त्यांना बघताना आम्हाला सॉलिड मजा वाटते जरा जाऊन एक ठुमका लावून. आगरी कोळी आहेत त्यामुळे ते ना बघतील आणि शेवटी जो धांगडधिंगा घालणार आहेत ना घेऊन जातील आम्हाला. जी गाणं आहे ना, ही पोरी साजूक तुपातली, हिला मोहराचं लागलंय ना, ते कोणाच्या नादात पडू नकोस बाई, कारण की तुझी सध्या सगळ्यात जास्त चिंता पूर्ण प्रेक्षकाला आहे. तू कोणाच्या नादात बसू नकोस, हे मात्र खरं. छान टिप दिलेली आहे तू पूजा, थँक्यू सो मच फॉर मी. स्वामी. शिकली आहे. बरं उखाणा होऊन जाऊ दे ताई. आम्ही आमच्या दोघींची अजून लग्न नाही झाले, त्यामुळे आहे ना, तू अशा हे बघ धावत्या गाडीत चढू नकोस, तू थांब जरा. येस, मला वाटलं पुढे येईल इथे. नो, मंजिरी म्हणून मला उखाणा जर घ्यायचा असेल, बापरे थांब.
ती उखाणा तयार करते तो पण तू सांग. जसं तू म्हणालीस की आमच्या दोघींची लग्न नाही झाली, काय डिमांड आहे मुलांमध्ये? मुलांमध्ये अरे बाबा लकी, मिहीर आणि बरीच मुलं आहेत. म्हणजे मिहिकाचं वेगळंच कॅरेक्टर. ठीकच नाही, पर्सनल आयुष्यात विजय. पर्सनल लाईफमध्ये सध्या आहे कोणीतरी हिचा मोबाईल थोड्या वेळाने आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. पासवर्ड माहिती पासवर्ड सांगेन नंतर सिक्रेटली. येस, त्या छान उखाणा सुचलाय. लेट मी फ्रेम इट. ओके. हंच मीडियासाठी घेते उखाणा फ्रेश. प्रेमाची गोष्टमध्ये फक्त माझा आहे मयुरेश. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मस्त उखाणा आवडला, थँक्यू.